हॅलो. सकाळ झाली की पहिला प्रश्न पडतो, आज काय स्वयंपाक बनवायचा, आज ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं. तर आमचा टायगर असा शांतपणे छान झोपला होता आणि सकाळी सकाळी मी माझा चहा मस्त एन्जॉय केला आणि साईड बाय साईड त्याच्यासाठी नाचणीची पेज बनवून ठेवली. त्यानंतर मस्त वॉटरमेलन कट करून ठेवलं. बघा, टायगर इकडे उठून गेला, त्याला वॉटरमेलन खूप आवडतं. ब्रेकफास्टमध्ये आज वॉटरमेलन आणि सीड्सच आम्ही एन्जॉय केलं आणि त्यासोबत होतं बनाना सलाड. तर खरंच आज आणि एक मी घेऊन आली एक नवीन भन्नाट रेसिपी, जी की टिफिनसाठी किंवा खूप इन्स्टंट होणारी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडणारी आहे, ती म्हणजे मटकी. तर मटकी अशा प्रकारे एकदा बनवून नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. सर्वप्रथम तेल गरम करत ठेवलं होतं आणि ही मटकी मी घरीच बनवली आहे आणि छान मोडही आले होते तिला. जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर इकडे थोडेसे शेंगदाणे टाकलेत. शेंगदाण्याचा खूप छान फ्लेवर येतो आणि खूप मस्त टेस्टी लागतात क्रिस्पी तळलेले शेंगदाणे. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकला आहे आणि हे सर्व फ्राय झाल्यानंतर मस्त कांदा परतून घ्यायचा आहे. मटकीची भाजी सर्वांनाच आवडते, बट अशा प्रकारे मटकी एकदा नक्की बनवून बघा. टिफिनसाठी तर अगदी उत्तम ऑप्शन आहे हा. त्यात मस्त बटाटा टाकला, बटाट्याचे स्लाइस केले होते. चवीनुसार मीठ टाकायचं, हिरवी मिरची टाकायची आहे आणि हे सर्व फ्राय झाल्यानंतर त्यात हळद घालायची आहे. हे सर्व एकजीव करायचे आणि मस्त त्यात मटकी टाकायची. भिजवलेली मटकी, मोड आलेली मटकी खूप जास्त हेल्दी आहे आणि त्यात खूप जास्त प्रोटीन असतं, त्यामुळे ती सर्वांनाच आवडते आणि खरंच ही भाजी खूपच आवडीची ठरते. एकदा अशी मटकी नक्कीच करून बघा आणि जेवणात अगदी उत्तम ऑप्शन आहे हा मटकीची भाजी. टिफिनसाठी खूप इझी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. मी मटकी अशी बनवते, तुम्ही कशी बनवतात नक्कीच कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आज लंचसाठी मी मटकीची भाजी बनवली होती. त्यानंतर दुपारी लंचमध्ये क्रिशिवला काय द्यायचं याची छान एक वाफ काढून घ्यायची आहे आणि मस्त रेडी आहे आपली मटकीची भाजी. इतर वेळी मॅगी बनवून खाणारी मी आजकाल माझ्या बाबूसाठी, माझ्या क्रिशिवसाठी त्याला जेवणात काय काय द्यायचं यासाठी मी वेगवेगळे ऑप्शन शोधून काढते. तर बघा, मी आज त्याच्यासाठी बनवला आहे पनीरचा पराठा. यात काही नाही, अगदी इझी रेसिपी आहे. पनीर मस्त किसून घेतलं, त्यात थोडंसं जिरे किंवा जिरे पावडर टाकायची, चवीनुसार मीठ आणि तिखट टाकायचं, थोडीशी कोथिंबीर ॲड केली मी यात आणि मस्त सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. पोळी करण्यासाठी जसं आपण कणिक घेतो तसं थोडंसं लाटून त्यात हे सर्व पराठ्याचं मिश्रण भरायचं आहे आणि छानसा मोदक गोल गोल बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा मोदक मस्त पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे आणि येस, रेडी आहे आपला पनीर पराठा. चुटकीत बनला की नाही, एकदम फास्ट. आणि खरंच छान असा फुलला होता पराठा, खरंच खूप मस्त दिसत होता आणि वास तर अगदी सुंदर सुटलेला. अमूल बटर लावून मी दोन्ही बाजूने छान पराठा खरपूस भाजून घेतला होता आणि क्रिशिव हा पराठा खूप जास्त एन्जॉय करतो, त्याला खरंच खूप आवडतो आणि एकदम इन्स्टंट आणि झटपट होणारा पराठा आहे. आज मी लंचमध्ये क्रिशिवला पराठाच दिला होता आणि त्याने तो आवडीने खाल्लासुद्धा. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नवनवीन रेसिपीज नक्कीच बनवत असाल. आय होप तुम्हालाही माझे व्हिडिओज आवडत असतील आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. छान तुम्हीही एन्जॉय करणार आणि तुमचे बेबीही एन्जॉय करेल. हा पराठा आपणही खाऊ शकतो दह्यासोबत किंवा नुसताही तुम्ही हे पराठा खाऊ शकतात. छान पराठा खाऊ घातला क्रिशिवला आणि क्रिशिवने आज चक्क अभ्यासच कॅट केला. दाखव. कॅट. येस, कॅट. कॅट हे बघ इथे. हॉर्स कुठे क्रिशिव? हॉर्स. येस, व्हेरी गुड. क्रिशिव, कॅट कुठे? कॅट कशी करते ती? असं करते. अँड क्रिशिव ॲपल. ॲपल बेटा, व्हेर इज ॲपल क्रिशिव? ॲपल. बॉल. ॲपल कुठे? ॲपल. ॲपल. येस, व्हेरी गुड बच्चा. क्रिशिव, ग्रेप्स कुठे आहेत? ग्रेप्स. येस, व्हेरी गुड. क्रिशिव, आईस्क्रीम. व्हेर इज आईस्क्रीम क्रिशिव? येस, व्हेरी गुड. क्रिशिव, लेमन कुठे? लेमन. लेमन. दिस वन इज लेमन. येस, व्हेरी गुड. क्रिशिव, मंकी कुठे? मंकी. स्टँड अप. मंकी. व्हेर इज मंकी बेबी? व्हेर इज मंकी? Where is monkey? Yes, very good.
कृषिव पॅरेट, वेर इज पॅरेट? पॅरेट. मिठू कुठे 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 मिठू कुठे? हे बघ, दिस वन इज पॅरेट. पॅरेट, येस. कसं करतो तो? असं करतो. ओके ओके. कृषिव टायगर, वेर इज टायगर? कसं करतो टायगर? इकडे बघ माझ्याकडे. असं करतो. असं करतो. येस. आपल्या बाळाच्या नवनवीन ॲक्टिव्हिटीज खूप छान वाटतं की नाही? आणि खरंच कृषिवही खूप जास्त ॲक्टिव्ह आहे आणि खूप एन्जॉय करतो तो सगळ्या गोष्टी. त्याला खरंच खूप इंटरेस्ट आणि एक्साइटमेंट असते प्रत्येक गोष्टीबाबतीत. इतका स्टडी केला की कृषिव दुपारी निवांत झोपी गेला आणि मस्त मीही जेवण एन्जॉय केलं. आता जेवणात आज मस्त गोड खाल्लं होतं मी. आणि तुमचंही असं होतं का जेवण बघताना तारक मेहता? तुम्हीही बघतात का? मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला जेवताना तारक मेहताच बघते मी आणि खूप एन्जॉय करते. थँक्यू फॉर वॉचिंग.